नमस्कार मित्रांनो. आज आपण भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाच्या कलमे बघूया. हे प्रत्येक एक्झामला यावर क्वेश्चन्स असतात. चला वेळ वाया न घालवता लगेच सुरू करूया. भाग 1. संघ आणि त्याचे राज्य. कलम 1 ते 4. कलम 1. भारत म्हणजे राज्यांचा संघ, युनियन ऑफ स्टेट्स आहे. कलम 2. नवीन राज्यांना संघात प्रवेश देण्याचा अधिकार संसदेला आहे. कलम 3. राज्यांची निर्मिती, सीमा बदल, नाव बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे. कलम 4. कलम 2 व 3 अंतर्गत केलेले कायदे हे राज्यघटनेत दुरुस्ती मानले जाणार नाहीत. भाग 2. नागरिकत्व. आर्टिकल 5 ते 11. कलम 5. राज्यघटना लागू होताना नागरिकत्वाबाबत तरतूद. कलम 6. पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्यांचे नागरिकत्व. कलम 7. पाकिस्तानला गेलेले पण परत आलेल्यांचे अधिकार. कलम 8. परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तींचे नागरिकत्व. कलम 9. स्वेच्छेने परदेशी नागरिकत्व घेतल्यास भारतीय नागरिकत्व रद्द. कलम 10. नागरिकत्वाचे हक्क कायम राहतील कायद्यानुसार. कलम 11. नागरिकत्वाबाबत कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे. भाग 3. मूलभूत अधिकार. आर्टिकल 12 ते 35. सामान्य तरतुदी. कलम 12. राज्य या शब्दाची व्याख्या. कलम 13. मूलभूत अधिकारांना विरोधी असलेले कायदे अवैध ठरतील. समानतेचा हक्क. राईट टू इक्वॅलिटी. कलम 14. कायद्यापुढे सर्व समान आहेत. कलम 15. धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यांच्या आधारावर भेदभावास मनाई. कलम 16. सार्वजनिक नोकरीत समान संधी. कलम 17. अस्पृश्यता रद्द. कलम 18. पदव्या रद्द. स्वातंत्र्याचा हक्क. राईट टू फ्रीडम. कलम 19. 6 स्वातंत्र्ये. वक्तृत्व, सभा, संघटना, स्थलांतर, व्यवसाय इत्यादी. कलम 20. गुन्हे व शिक्षेबाबत संरक्षण. कलम 21. जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क. कलम 21A. 6 ते 14 वर्षांच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण. कलम 22. अटक व नजरकैदेबाबत संरक्षण. शोषणाविरुद्ध हक्क. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. कलम 23. मानवी तस्करी व सक्तीच्या मजुरीस बंदी. कलम 24. 14 वर्षाखालील मुलांना धोकादायक उद्योगात कामास मनाई. धर्म स्वातंत्र्याचा हक्क. राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन. कलम 25. धर्म पाळण्याचे, आचरणाचे स्वातंत्र्य. कलम 26. धार्मिक संस्थांचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार. कलम 27. विशिष्ट धर्माच्या प्रसारासाठी कर लावण्यास मनाई. कलम 28. शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणाबाबत तरतूद. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. कलम 29. अल्पसंख्याकांच्या भाषा, लिपी व संस्कृतीचे संरक्षण. कलम 30. अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा हक्क. घटनात्मक उपायांचा हक्क. राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. कलम 32. मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यास राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा म्हटले आहे. इतर तरतुदी. कलम 33. सशस्त्र दलांसाठी मूलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्याचा अधिकार संसदेला आहे. कलम 34. लष्करी कायदा लागू असताना अधिकारांवर मर्यादा. कलम 35. काही विशिष्ट बाबींवर कायदे करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 36 ते 51 हे राज्याच्या धोरण निर्देशक तत्वांत डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी संदर्भात आहेत. ही तत्वे शासनाला मार्गदर्शन करतात. भारतीय राज्यघटना. कलम 36 ते 51 मराठीमध्ये. 52 कलम. या भागात राज्य या शब्दाचा अर्थ भारतीय राज्यघटनेमधील कलम 12 प्रमाणेच आहे. कलम 37. ही तत्वे न्यायालयीन अंमलबजावणीसाठी पात्र नाहीत, परंतु देशाच्या शासनासाठी मूलभूत आहेत. कलम 38. राज्याने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायावर आधारित समाजव्यवस्था निर्माण करावी. कलम 39. राज्याने खालील बाबींची काळजी घ्यावी. पुरुष व स्त्रियांना समान हक्क. सर्वांना उपजीविकेची साधने. संपत्तीचे समान वितरण. बाल कामगार व शोषण रोखणे. कलम 39A. सर्वांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत. कलम 40. ग्रामपंचायतींची स्थापना करून स्थानिक स्वराज्य संस्था मजबूत कराव्यात. कलम 41. कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत जसे की बेरोजगारी, वृद्धत्व इत्यादी देणी. कलम 42. कामगारांसाठी योग्य व मानवी कामाच्या अटी आणि प्रसूतीसाठी विश्रांतीची तरतूद. कलम 43. कामगारांना जीवन निर्वाहासाठी योग्य वेतन आणि सन्मानजनक जीवनमान. कलम 43A. उद्योगांमध्ये कामगारांचा व्यवस्थापनात सहभाग. कलम 44. संपूर्ण भारतासाठी समान नागरी संहिता लागू करणे. कलम 45. 6 वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण, प्रारंभिक काळजी व शिक्षण. कलम 46. अनुसूचित जाती, जमाती व इतर दुर्बल घटकांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंबंध जपणे. कलम 47. पोषणाचा स्तर आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणा, मद्यपान व नशाविरोधी उपाय. कलम 48. शेती व पशुसंवर्धन सुधारणा, गायी बैलांचे पालनपोषण. कलम 48A. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन, वन व वन्यजीवांचे रक्षण. कलम 49. राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकांचे संरक्षण.
कलम 50 न्यायपालिका व कार्यपालिका यांची वेगळी व्यवस्था, सेपरेशन ऑफ ज्युडिशियरी फ्रॉम एक्झिक्युटिव्ह. कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता राखणे, आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान करणे. हे लेक्चर तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.